पे लाल डालो पापी पाकिस्तान। भारत माता की सेना के साथ है। सोमवार दिनांक 19 मई 2025 को भिवंडी तालुका के अंबाड़ी नाका पर सुबह 9 बजे भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष श्री नीलेश गुरुनाथ गुरव के नेतृत्व में पहलगाम हमले में हुए शहीद व ऑपरेशन सिंदूर के अंतर्गत पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने के निर्णय पर भारत के पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहीद भारतीय सेना के सम्मान को लेकर भारत शौर्य तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। सैकड़ों की संख्या में महिला व पुरुष भाजपा के पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने एकत्रित होकर शौर्य तिरंगा यात्रा को संपन्न किया। इस अवसर पर जिला अध्यक्ष जितेंद्र डाकी, उल्लास भोईर, रवि जादव, शांताराम पाटिल, किशोर जादव, दिनेश भोईर, नागेश जादव, किरण भोईर, कैलाश जादव, महेंद्र मात्रे, ललित जादव, रवीना जादव सहित सैकड़ों नागरिक उपस्थित थे। इंडियन आर्मी जिंदाबाद। हम सेना के साथ है, हम मोदी जी के साथ है, हम सेना के साथ है, मोदी जी के साथ है, सेना के साथ है, मोदी जी के साथ है। इंडियन आर्मी जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद। वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान। कड़वा है, पाकिस्तान कड़वा है, पार्टी में मिल जाएगा। अभी नगारा बजी जाएगा सरहद पर शैतान का। नक्शे पे में लाल डालो पापी पाकिस्तान। भारत माता की देश सेना के साथ है, मोदी जी के साथ है। देश सेना के साथ है। भिवंडी ग्रामीण उत्तर मंडलाच्या वतीने आज अंबाडी परिसर येथे भारत शौर्य तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। आपल्याला माहीतच आहे आपल्या भारताविरुद्ध जो कपटी कारस्थान केलं होतं त्याच्याबद्दल आपल्या ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आपल्या जवानांनी त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि जवानांच्या सन्मानार्थ आज या ठिकाणी आम्ही भारत शौर्य तिरंगा यात्रा काढलेली आहे। आज आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये पहलगाम येथे कपटी पाकिस्तानने जो अतिरेकी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय निष्पाप भारतीय 26 मृत्युमुखी पडले। आज त्याचं दुःख आपल्या भारत देशामध्ये सर्वांना झाला आणि त्याचं उत्तर म्हणून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी चांगला निर्णय घेऊन आणि भारतीय सेनेला चांगलं मनोधैर्य वाढवल्याबद्दल आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्या दहशतवाद्यांच्या ज्या 9 छावण्या आहेत त्यांना बेचिराग करून टाकलं आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। आज त्यांच्या सन्मानार्थ आपण आज या ठिकाणी जवानांसाठी हा जो तिरंगा रॅली आहे ती काढलेली आहे। आज आपण बघितले तर आपले भारतीय जवान सीमेवर असतात म्हणून आपण आज या ठिकाणी आपण इथे सुरक्षित राहू शकतो, झोपू शकतो, आपण एकदम मजेमध्ये राहतो का तर आपले जवान त्या ठिकाणी हे करतात। आज आपण बघितलं तर जो बदला आहे जो बदला काय असतो ते मोदीजींनी आपला आदेश देऊन भारतीय जवानांनी करून दाखवा यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जर पाकिस्तानने याच्यापुढे जर आपल्याकडे कपटी नजरेने बघितलं तर ईट का जवाब पत्थर से देंगे आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे जर पाकिस्तानने अशी काय हरकत केली तर आपला देश आपले जवान गप्प राहणार नाही, नक्कीच पाकिस्तानचं कंबरडं मोडतील आणि या जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नक्शा मिटून टाकतील याची मला पूर्णप्रमाणे खात्री आहे। आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी जो घेतलेला निर्णय आज खऱ्या अर्थाने आपल्या ज्या देशासाठी जे शहीद झाले ज्यांच्यावर बेछूट गोळीबार केला आपले सैनिक मारले गेले आणि त्यांचा जो बदला घेतलेला आहे ही त्याच्यासाठी ही खरी श्रद्धांजली ही आदरणीय मोदी साहेबांनी दिलेल्या निर्णयामुळे आज आपल्या जवानांनी दिलेले आहे। म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी बरोबर हल्ल्यानंतर 12व्या दिवशी
पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सेनेने तो एअर स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक करून त्या ठिकाणी जे दहशतवादाचे अड्डे होते, त्याचे लॉन्चिंग पॅड होते, हे सगळे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले आणि पाकिस्तानने परत त्याच रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 1000 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र भारतावर फेकले, पण एकाही क्षेपणास्त्राचा उपयोग त्यांना करता आला नाही. सगळी क्षेपणास्त्र भेदून हवेत सगळे क्षेपणास्त्र नष्ट करण्याचं काम आमच्या भारतीय सेनेने केलं. त्याचबरोबर पुढच्या 2.5 दिवसामध्ये भारतीय सेनेने अशी काही कमाल करून दाखवली की पाकिस्तानचे जे एअरबेस होते ते 12 एअरबेस त्यांचे उद्ध्वस्त केले, जेणेकरून त्यांचा हवाई हल्ला जो त्यांचा आहे तो होऊ शकत नाही. त्यांच्या जवळजवळ 150 किलोमीटर आतमध्ये घुसून त्यांच्यावर मारा केला आणि 2.5 दिवसामध्येच ते भिकारी आणि कंगाळ झाले. 2.5 दिवसामध्ये ते जागतिक बँकेकडे कर्ज मागायला गेले आणि साधारणतः त्या 2.5 दिवसामध्ये त्यांना लाभ झाला तो म्हणजे $1 अब्ज. आणि ते $1 अब्ज म्हणजे आपल्या भाषेमध्ये साधारणतः 7-7.5 हजार, जे आमचे मुख्यमंत्री एखाद्या कॅबिनेटमध्ये बसले तरी तेवढे सहज मंजूर करून देतात वेगवेगळ्या निधीसाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी. म्हणजे अशी अवस्था जगामध्ये भिकारी म्हणून या 2.5 दिवसामध्ये पाकिस्तानला दाखवून दिलं. आणि भारतीय सेना काय आहे हे त्या संपूर्ण जगाने आज सगळा चमत्कार बघितला. कारण 2.5 दिवसामध्ये पाकिस्तानच्या देशाला नामावरण करून टाकलं. माघार घ्यावी भारताने, आम्ही हरलोय, आता कोणत्या पद्धतीने सिस्पायर झालं पाहिजे म्हणून जगाच्या मोठ्या राष्ट्रांकडे याने मागणी केली की तुम्ही भारताला समजवा, आम्ही हरलोय, आता आमचं कंबळ मोडलंय, आम्हाला आता पैशाची गरज आहे. आणि 2.5 दिवसामध्ये त्यांचा एकच फायदा झाला, तो म्हणजे फक्त त्यांना $1 अब्ज भिकारी म्हणून ते जे मागायला गेले तो कंगाल देश म्हणून आज समोर जगासमोर आला आणि ते मोदीजींनी आज करून दाखवलं. आज भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ येथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कारण पहलगाम मध्ये आपले बरेचसे लोक मृत्युमुखी पडले आणि त्यांना चोख उत्तर म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाने ऑपरेशन सिंदूर हे आपल्याकडून भारतीयांकडून जवानांकडून केलं गेलं. आणि या सिंदूर ऑपरेशनमध्ये 25 मिनिटांमध्ये 23 तळांवर हल्ला केला आणि याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात त्यांचे सैनिक मारले गेले आणि हा आपला मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला. आणि हा विजय हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आपण सर्व जनता मोदीजींच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.